एका छोट्या गावात रोहन नावाचा एक विद्यार्थी राहत होता. तो खूप हुशार आणि बुद्धिमान होता. रोहन अभ्यासात चांगला होता, पण त्याची एक वाईट सवय होती. तो नेहमी काम पुढे ढकलायचा. शाळेत शिक्षक रोज विद्यार्थ्यांना अभ्यास आणि गृहपाठ द्यायचे. रोहन प्रत्येक वेळी म्हणायचा, आज नको, उद्या करू. तो मोबाईल वापरणे, टीव्ही पाहणे आणि मित्रांसोबत फिरणे यात आपला वेळ घालवत असे. असे करत करत दिवस गेले आणि परीक्षेचा दिवस जवळ येऊ लागला. तेव्हा रोहनला भीती वाटू लागली, कारण त्याने अजून पुरेसा अभ्यास केला नव्हता. तो घाबरून रात्रभर जागून अभ्यास करू लागला. पण एवढ्या कमी वेळात सगळं शिकणं त्याच्यासाठी खूप कठीण होतं. काही दिवसांनी परीक्षेचा निकाल लागला आणि रोहनला खूप कमी मार्क्स मिळाले. हे पाहून रोहन खूप दुःखी आणि निराश झाला. तेव्हा त्याच्या शिक्षकांनी त्याला शांतपणे समजावले. शिक्षक म्हणाले, वेळ ही खूप मौल्यवान गोष्ट आहे. ती एकदा निघून गेली की पुन्हा परत येत नाही. त्या दिवशी रोहनला आपली चूक समजली आणि त्याने बदलण्याचा निर्णय घेतला. तो रोज थोडा थोडा अभ्यास करू लागला आणि वेळेचा योग्य उपयोग करू लागला. पुढच्या परीक्षेत रोहनला खूप चांगले मार्क्स मिळाले आणि तो खूप आनंदी झाला. त्या दिवसापासून त्याला समजले की वेळ हीच आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे.